नमस्कार मित्रांनो, चिमणी पाखरं चित्रपटाच्या आठवणी सांगतोय. चित्रपटाची कथा आली, चित्रपटाचं दिग्दर्शन महेश कोठारे यांना द्यायचं ठरलं आणि त्यानंतर चित्रपटाची अभिनेत्री म्हणून पद्मिनी कोल्हापुरे काम करतील हे निश्चित झालं आणि मग चित्रपटाच्या निर्मितीच्या कामाला एक वेग आला. आता पुढचा प्रश्न होता की चित्रपटाच्या कथा, संवाद कुणी लिहायचे. जी कथा होतीच, कथा डेनिस जोसेफची कथा होतीच, तिचे अधिकारही विकत घेतलेले होते मराठी आणि हिंदी भाषेचे. आणि चित्रपटाची कथा, कारण मूळ कथा मल्याळम भाषेत होती. आता त्यातून आपण मराठीत कसं करायचं आणि त्याच्यामध्ये जे शिक्षक आणि वातावरण दाखवलं होतं ते सगळं ख्रिश्चन स्टाईलचं वातावरण होतं आणि मला मराठी पद्धतीचं वातावरण हवं होतं. हे सगळे बदल कसे करायचे वगैरे याच्यासाठी आम्ही मग महेशजींना विचारलं, महेशजी कुणाला घ्यावं? तर महेशजींनी नाव सांगितलं, मी शिवराज गोरले. शिवराज गोरले फार छान लिहितात आणि आपण शिवराज गोरलेंना सांगूया. म्हटलं ठीक आहे. आणि शिवराज गोरले लिहायला बसले. महेशजींनी त्यांच्याकडून लिखाण सुरू केलं आणि एके दिवशी मग महेशजी माझ्याकडे आले. त्यांनी मला प्रश्न विचारला की चाटेसाहेब, आपण या चित्रपटाचे गीत कुणाकडून लिहून घ्यायचे? त्यांच्याकडे 2-4 नावं होती तयार, पण मी त्यांना म्हटलं की आपण या चित्रपटाचे गीत जगदीश खेबुडकर यांच्याकडून लिहून घेऊ. त्यांना थोडासा शॉकच बसला. ते म्हणे, अहो, जगदीश खेबुडकरांसोबत मी कधीच काम केलेलं नाही. म्हटलं ठीक आहे ना, आपण बोलूया, त्यांना फोन करू. मग जगदीश खेबुडकरांचा फोन नंबर मिळवला आणि जगदीश खेबुडकरांना फोन केला. महेशजी मला म्हटले, सर तुम्हीच बोला त्यांच्याशी. मग मी बोललो. म्हटलं, बा खेबुडकर साहेब नमस्कार, मच्छिंद्र चाटे बोलतोय. बोला म्हणे, काय विशेष? म्हटलं, माझा बिनधास्त चित्रपट आला होता, लक्षात असेल. आता मी पुढचा एक चित्रपट बनवतोय. तो म्हणे, आज छान, अभिनंदन. कारण एखाद्या चित्रपट निर्मात्यांनी पहिला चित्रपट बनवल्यानंतर तो दुसरा चित्रपट बनवताना फार क्वचित दिसतो आणि त्यामुळे तुमचं अभिनंदन. म्हटलं, खेबुडकर साहेब, माझी अशी इच्छा आहे की या चित्रपटाची गाणी आपण लिहावीत. ते म्हणजे ठीक आहे, लिहीन, पण दिग्दर्शन कोण करत आहे? मी म्हटलं, महेश कोठारे. महेश कोठारेंनी तर कधी मला त्यांच्या चित्रपटासाठी बोलावलं नाही. तुम्ही महेशजींना विचारलं का? अहो म्हटलं, महेशजी माझ्या बाजूलाच बसलेले आहेत, घ्या महेशजींशी बोला. तर महेशजींनी फोन घेतला. महेशजी म्हणे, सर असं काही नाही, मी विनोदी चित्रपट बनवतो, तुमचे गाणे फार छान असतात, पण ते थोडेसे भावनिक असतात, इमोशनल असतात, त्यामुळं मला तुमची हे नाही वाटलं. पण चिमणी पाखरं ही चित्रपटाची कथा प्रचंड भावनिक आहे आणि त्यामुळं तुमची गाणी असावीत असं चाटे सरांना वाटते, मलाही वाटतंय. तर म्हटले, ठीक आहे, तुम्ही दोघं जर तयार असाल तर मला काही प्रॉब्लेम नाही, मी नक्की गाणी लिहीन. आणि झालं, एका फोनवर जगदीश खेबुडकरांचं नाव फायनल झालं. आणि मी कधी मुंबईला येऊ मला सांगा, मी येतो आणि गाणी लिहून देतो. म्हटले ठीक आहे. चित्रपट बनवत असताना महेश कोठारेंचा एक आग्रह फार होता की वायफळ खर्च नको, वायफळ खर्च नको. आणि मित्रांनो, ही गोष्ट 100% खरी आहे की चित्रपट बनवत असताना महेश कोठारेंनी माझा 1 रुपया कुठं जास्त खर्च होऊ दिला नाही आणि जेवढं वाचवता येईल तेवढं त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, असं चित्रपटाबद्दल एक हे असणारी जाण आणि निर्मात्याबद्दलची कणव ही फार कमी असते. हे नंतर माझ्या लक्षात आलंच. मी त्याच्याबद्दल आता इथं चिमणी पाखराच्या आठवणीमध्ये बोलणार नाही, पण नंतर बाकीच्या चित्रपटांबद्दल बोलताना नक्की बोलेन. आणि मित्रांनो, महेशजींवर माझा विश्वास होताच. आणि मग एके दिवशी महेशजींनी सांगितलं की सर, उद्या मी जगदीश खेबुडकरांना बोलवतोय आणि आम्ही दोघंजण गाणी लिहायला बसतो. म्हटलं ठीक आहे. ते म्हणे, काय मला खर्च वगैरे नको आहे, काही नको. ज्या ठिकाणी, ज्या लॉजवर वरळीमध्ये जगदीश खेबुडकर उतरतात त्याच लॉजवर जाऊन मी त्यांच्यासोबत बसतो आणि गाणी लिहून घेतो.
गाणी लिहून झाली की तुम्हाला फॅक्स पाठवतो. मी म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. सकाळी मला 8-9 वाजता फोन आला की सर मी त्यांच्याकडे चाललो आहे. म्हटलं जा, काय हरकत नाही. आणि सकाळी सकाळी मग महेश कोठारे जगदीश खिबुडकरांकडे गेले, त्यांच्याच लॉजवर गेले आणि तिथंच बसून दोघांनी गाणी लिहायला सुरू केले. मी आपल्या आरामात मी उठलो आणि तयार होऊन बसलो होतो, पेपर वाचत होतो. ऑफिसला जायचं नाही जायचं असं डोक्यात विचार सुरू होता. तेवढ्यात फोन खणखणला. महेश कोठारेंचा फोन होता. म्हटलं महेशजी. म्हटलं बोला. होय होय, काय म्हणताय? ते म्हणे सगळी गाणी लिहून झाली. म्हटलं काय सांगताय? ते म्हणे हो, सगळी गाणी लिहून झाली. चिमणी पाखराची सगळी गाणी लिहून झाली. मी तुम्हाला फॅक्स करतो. आणि मित्रांनो, मी फोन ठेवला, त्यांनी फॅक्स केला आणि फॅक्समध्ये मी पहिला कागद आला. मी तो पूर्वी रोल असायची ना, फॅक्सची रोल असायची, तो रोल काढून मी आता ईमेल आलेला आहे त्याच्यामुळे आता त्या रोलचं महत्त्वच संपलं. फॅक्सचंही महत्त्व संपलं. आता फॅक्सही राहिले नाहीत. काळ फार झपाट्याने बदलतोय, लक्षात घ्या. आणि मग पहिलं गाणं मी फाडलं आणि पाहिलं. माया मंदिर हालले लागे कळस फुटाया, आज घायाळ पक्षीनी जाई पिलांना भेटाया. मित्रांनो, एका 4 ओळींमध्ये कथा जगदीश खिबुडकरांनी लोकांना सांगितली होती. आणि त्या ओळी वाचून मी एकदम भावनाविवश झालो. जसं आता तुम्हाला कथा सांगताना भावनाविवश होतोय. म्हटलं आपली जी कथा आहे, ही कथा आपण त्यांना सांगितली नव्हती, पण महेशजींनी कथा सांगितली आणि एवढे जबरदस्त ओळी लिहिल्यात. मित्रांनो, मराठी भाषेच्या इतिहासामध्ये अनेक गाणी आली आणि सर्वोत्कृष्ट गाणं कुठलं असं जर कोणी ठरवलं तर माझ्या मते सर्वोत्कृष्ट गाणं हेच होऊ शकतं. माया मंदिर हालले लागे कळस फुटाया. मला क्षणभर काही सुधरेना, तोपर्यंत बाकीची सगळी 6 गाणी आली. मी काय पूर्वी किस्से ऐकलेले होते. मला एकदा राज कपूरचा पण किस्सा मी वाचलेला आहे की राज कपूरांना एक पिक्चर बनवायचा होता आणि त्यांची चौकडी जी आहे गाणी बनवणारी, ती बाजूला गेली होती आणि विचार करत होते की आता कसा पिक्चर बनवावा. माझी चौकडी म्हणजे कोण? शैलेंद्र सिंग बाजूला गेले होते, हसरत जयपुरी थकलेले होते आणि त्यांचे संगीतकार जे होते ते शंकर जयकिशन, तेही थोडेसे हे झालेले होते. आणि पिक्चर कुठला बनवावा? त्यांच्याजवळ एक कथा आली. ती कथा त्यांनी वाचली आणि या कथेवर चित्रपट बनवावा नाही बनवावा असा विचार करत होते. आणि त्या काळामध्ये त्यांना रवींद्र जैन भेटले आणि रवींद्र जैन बोलले की सर, तुम्ही एखादा पिक्चर बनवाल तेव्हा मला संगीत आणि गीत सांगण्याची जबाबदारी द्या. राज कपूर म्हटले ठीक आहे. आणि एके दिवशी खरोखरच त्यांनी रवींद्र जैनला बोलावलं. रवींद्र जैन गेले राज कपूरांना भेटायला आणि त्यांनी सांगितलं की माझ्याजवळ एक चित्रपट आला आहे गंगेवर. माझ्याकडे एक चित्रपटाची कथा आली आणि गंगेवर चित्रपटाची कथा आहे, राम तेरी गंगा मैली. एकेकाळी मी चित्रपट बनवला होता जिस देश में गंगा बहती है आणि आज त्याच्या उलट्यात ह्याचं म्हणजे राम तेरी गंगा मैली. तर ते म्हणजे मी हा चित्रपट बनवू नये असा विचार करतोय, तर तुमचा सल्ला मला हवा आहे. ते म्हणे ठीक आहे, देईन. आणि मग म्हणे मला कथा सांगा. आणि त्यांनी कथा सांगितली राज कपूरने. आणि राज कपूरकडून कथा ऐकल्यानंतर रवींद्र जैन एकच वाक्य बोलले, राम तेरी गंगा मैली हो गई, पापियों के पाप धोते धोते.
आणि हे वाक्य पूर्ण व्हायच्या आत राज कपूर बोलले की तुम्ही माझा सगळा संभ्रम दूर केला, कारण तुमच्या ह्या गाण्यानी गंगेचं महत्त्व अजिबात कमी होत नाही आणि मी चित्रपट का बनवला पाहिजे हे एका वाक्यात तुम्ही मला सांगितलं. आणि मित्रांनो, मग राम तेरी गंगा मैली चित्रपटाची सगळी गाणी, त्यातले एक सून साहेबा सून हे गाणं मात्र हसरत जयपुरींनी लिहिलं होतं, पण सगळी गाणी रवींद्र जैननी लिहिली, त्यांनी संगीत दिलं आणि त्या चित्रपटाने जसं फार मोठं यश मिळवलं. त्या सगळ्या घटना मला आठवल्या की यार, मी जी काही कथा सांगितली यांना, ती कथा ह्या 4 वाक्यामध्ये, माया मंदिर हालले, लागे कळस फुटाया, आज घायाळ पक्षीनी जाई पिलांना भेटाया. आणि मित्रांनो, मी सगळी गाणी पाहिली. मी म्हटलं यार, कमाल आहे, एका व्यक्तीनं एवढ्या कमी वेळामध्ये इतक्या वेगाने गाणी लिहून द्यावीत, चमत्कारच आहे. एक गाणं मी पूर्ण वाचलं. मला एक गाणं थोडंसं वेगळं वाटलं. मी त्यांना म्हटलं एक गाणं, मला थोड्याशा सूचना आहेत, त्यांना सांगितल्या आणि मग त्यांनी ते गाणं पण मला करेक्ट करून दिलं. त्याने तिथं दत्ताची आरती घेतली होती, पण मी त्यांना म्हटलं अहो, ह्या परिस्थितीला हे दत्ताची आरती नाही शोभत, इथं आपल्याला वेगळं गाणं लागेल आणि परिस्थिती अशी अशी आहे. ते म्हणजे ठीक आहे. आणि मग तिथं दत्ता झावरे गाणं आलं. तर ही सगळी गाणी एका माणसाने काही तासाच्या आत पूर्ण करावीत. आणि मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही कुठं आहात? अमुक. मी म्हटलं चला आपण तुम्ही गाणी तर पूर्ण केली, आज आपण दुपारी सगळेजण मस्त एकत्र जेवण करू. आणि मग मी गेलो. महेशजी आले, जगदीश खेबुडकर आले, आम्ही एकमेकांचे फोटो काढले. आणि मित्रांनो, एका महान कलाकृतीची निर्मिती फक्त निर्मात्याच्या इच्छेनं होत नसते, परमेश्वराच्या इच्छेनं होत असते. ज्या माणसाला एवढी जबरदस्त ईश्वरी ताकद मिळाली होती, त्या माणसांनी या चित्रपटाची गाणी लिहिली आणि ह्या गाण्यांनी अक्षरशः पूर्ण महाराष्ट्राला हेलावून सोडलं, यात शंका नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हे गाणं प्रचंड गाजलं, चित्रपट प्रचंड गाजला. आणि ही जी गाणी लिहिली त्यांनी, महेशजींनी त्यांच्यासोबत जे काही योगदान दिलं आणि नंतर लवकरच ह्या गाण्याचं रेकॉर्डिंग वगैरे सुरू झालं. पण मी जगदीश खेबुडकर यांचा आग्रह धरणं आणि जगदीश खेबुडकरांनी एवढी चांगली गाणी लिहून देणं, हे चिमणी पाखरं चित्रपटाचा अर्थातच ईश्वरी योग होता, ईश्वरी मदत होती. असं म्हटलं जातं, अल्केमिस्टमध्ये एक वाक्य आलेलं आहे की तुम्ही जेव्हा एखादी इच्छा करत असता तेव्हा ती इच्छा पूर्ण करण्यासाठी संपूर्ण कायनात म्हणजे काय, आकाशगंगा ही तुम्हाला मदत करायला तयार होत असते. तसं मित्रांनो, त्यावेळेस मला चित्रपट बनवण्याची माझी इच्छा आणि त्यासाठी मला मदत करायला पाठीशी उभी राहिलेली संपूर्ण कायनात, ही गोष्ट मला खरोखरच आश्चर्यजनक वाटली. आणि मित्रांनो, चित्रपटाची गाणी झाली आणि त्याबद्दल खरोखरच आज मला आश्चर्य वाटतं की जगदीश खेबुडकरांनी हा चित्रपट माझ्या एका फोनवर स्वीकारला होता का परमेश्वरांनी त्यांना सांगितलं होतं की परमेश्वरांनी त्यांना ह्या ओळी सुचवाव्यात आणि एवढं जबरदस्त तो चित्रपट महाराष्ट्रामध्ये चालावा. कौतुकच आहे. आज जगदीश खेबुडकर आपल्यामध्ये नाहीत, पण जगदीश खेबुडकर त्यांच्या गाण्यांचा एक कार्यक्रम करायचे आणि त्यावेळी आवर्जून सांगायचे की मी 400 चित्रपटांची गाणी लिहिली, त्यातला 100वा चित्रपट पिंजरा होता, 200वा चित्रपट माहेरची साडी होता आणि 300वा चित्रपट चिमणी पाखरं होता. आणि आवर्जून सांगायचे त्यांच्या कार्यक्रमामध्ये आणि त्यातली ती गाणी आवर्जून तिथल्या लोकांना ऐकवायची. आज जगदीश खेबुडकर आपल्यामध्ये नाहीत, पण मराठी चित्रपटसृष्टी कायम त्यांची आठवण करत राहील आणि मीही त्यांना कायम आठवत राहीन.
त्यांची सातत्यानं आठवण येते. तर मित्रांनो, आज या ठिकाणी इथंच थांबूया. नमस्कार.